शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. भारताच्या मध्यभागावर अजूनही कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. उत्तर भारतात WD आहे आणि हवामानातला एक मोठा बदल आपल्याला आता अपेक्षित आहे. तो म्हणजे या भागामध्ये आपल्याला बाष्प वाढताना दिसते आणि हे बाष्प म्हणजे प्रशांत महासागरामध्ये उत्तरेला जे वेगवेगळ्या प्रकारचे चक्रीवादळं येत आहेत त्या दिशेने जाणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांना पुन्हा एकदा प्रशांत महासागरातील वादळं मागे ढकलून बंगालचा उपसागर आणि उत्तर भारतात येतील आणि त्यानंतर भारतामध्ये या वादळांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे हे वातावरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील वाढण्याची शक्यता आहे. आपण जुलै महिन्याचा आढावा घेतला तर केवळ नंदुरबार आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे अपवादात्मक होते. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस होता. त्यामध्ये सोलापूर, धाराशिव, त्या पाठोपाठ काही प्रमाणात अमरावती या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होता किंवा हिंगोलीमध्ये पाऊस कमी होता. बाकी बहुतांश जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला होता आणि अतिवृष्टी ही संपूर्ण घाटमाथा कोकण या भागामध्ये झालेली होती. आकडेवारीत बघायचं झालं तर कोकणमध्ये आपल्याला 33% अतिरिक्त पाऊस झाला होता. म्हणजे 133% पाऊस या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये नोंदला गेलेला होता. 172% पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये नोंदला गेला होता. मराठवाड्यामध्ये देखील 117% पाऊस होता. विदर्भात 121% पाऊस अधिक झाला होता आणि एकूण 140% पावसाची नोंद ही एकट्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात नोंदली गेलेली होती. आपण जर सीझनल अंदाज बघितला 1 जूनपासून 21 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत, तर आपल्याला असं दिसतं की 17 जिल्हे हे 20% कमी पाऊस झालेले आहेत, म्हणजेच दुष्काळी आहेत. आणि त्यामध्ये सर्वात सिव्हिअर परिस्थिती ही सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आहे, कारण इथे 40च्या जवळपास पाऊसमान घटलेलं आहे. त्या पाठोपाठ मग अमरावती आणि नागपूर किंवा चंद्रपूर या जिल्ह्यांची सुद्धा बिकट परिस्थिती आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि नंदुरबार हे देखील बिकट जिल्हे आहेत. आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पिकं होती. पाऊस पिकांपुरता काही भागात झाला होता, काही ठिकाणी समाधानकारक पाऊस होता. मात्र परिस्थिती आता अशी झालेली आहे की पिकं करपू लागली आहेत. पावसाने मोठा खंड दिलेला आहे. मात्र मित्रांनो, उद्यापासून पावसाचा खंड कमी होईल आणि 22 तारखेपासूनच महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण वाढणार आहे. ठिकठिकाणी पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. सीझनल अंदाजानुसार आता महाराष्ट्रामध्ये 93% पावसाची आज नोंद आहे. पावसाचं प्रमाण घटत चाललेलं आहे महाराष्ट्राची टक्केवारीमध्ये. कोकणामध्ये 5%ची घट, मराठवाड्यात 24%ची घट, विदर्भात 21%ची घट, तर मध्य महाराष्ट्रामध्ये अजूनही 10% सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. त्यामुळे आकडेवारीचे खेळ आहेत. प्रत्यक्षात पावसाचं वितरण मोठ्या प्रमाणात असमान आहे. भारतामध्ये आपण बघतो की तसा राजस्थानपर्यंत किंवा अगदी उत्तर भारतापर्यंत पाऊस चांगला झालेला आहे. मात्र काही भाग असे आहेत, म्हणजे आता राजस्थानचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग गुजरातचा असेल, मराठवाडा विदर्भ महाराष्ट्राचा असेल किंवा उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती मात्र कायम आहे. मात्र एक लक्षात घ्या, हा अंदाज अविश्वसनीय आहे. विश्वास ठेवावा की नाही माहीत नाही, परंतु जवळपास 20 दिवसापासून मी बघतो आहे की या अंदाजामध्ये 13%ची घट कायम दाखवली जाते. गेल्या 24 तासात जो पाऊस पडला आहे तो कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पडलेला आहे. आणि आता ज्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र होतं
त्या भागात जरी पाऊस पडला असला तरी ते क्षेत्र आता कमी कमी होत चाललेलं आहे. या ठिकाणी थोडा WDचा प्रभाव आहे. कोकण किनारपट्टीला अजून पावसाळी वातावरण आहे, परंतु तेही आता कमी होत चाललेलं आहे. आणि भारतामध्ये इतरत्र ठिकठिकाणी तुरळक पाऊस पडलेला आहे. मात्र या वातावरणात उद्या बदल होण्याची शक्यता आहे. आपण स्कायमेटचा जर अंदाज बघितला, झटपट बघूयात हा अंदाज. पूर्व विदर्भ आणि कोकण असा पावसाळी वातावरण आज होतं. उद्याही त्याच पद्धतीचं वातावरण आहे, परंतु महाराष्ट्रात अंतर्गत भागात थोडं पावसाळी प्रमाण विरळ स्वरूपात सुरू होईल. तसं 23-24 मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपात वातावरण तयार होतं आहे. आणि आपण जर 25 तारखेला बघितलं तर मराठवाडा, विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्र, अगदी पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या ठिकाणी पाऊस वाढताना दाखवलेला आहे. त्यामुळे थोडं पूर्व विदर्भ आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाचं प्रमाण वाढतं आहे. सध्या 27-28ला मात्र कमी पाऊस दाखवलेला आहे. 29-30. मात्र आपण 31 तारखेला मुद्दाम हा अंदाज घेऊन आलेलो आहोत. एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या मधून एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता 31ला स्कायमेटने दाखवलेली आहे. आणि हाच 1 तारखेला किंवा 2 तारखेला महाराष्ट्रात तुफान पाऊस देईल असा स्कायमेटने अंदाज दिलेला आहे. त्यामुळे स्कायमेटचा अंदाज आज आपण या बदलासाठी आपल्या अंदाजात समाविष्ट केलेला आहे. आपण 3 दिवसाचा या मॉडेलमध्ये अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रासाठी. विदर्भ आणि कोकण पावसाळी वातावरण GFSने 22ला दाखवलं आहे. 23लाही दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ असंच वातावरण आहे. मात्र थोडं अंतर्गत भागात किरकोळ पावसाळी परिस्थिती दाखवलेली आहे. GFSने 24ला फारसं वातावरण दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलने पश्चिम महाराष्ट्र, थोडा पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार आणि कोकणातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. 23 तारखेला देखील पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात हलके स्थानिक वातावरण, कोकणातही हलकं वातावरण दाखवलेलं आहे. 24 तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हलकं स्थानिक वातावरण आहे. पूर्व विदर्भात प्रभावी वातावरण दाखवलं आहे, तर कोकणात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने मात्र अजून कायमस्वरूपी आपल्याला जे काही अंदाज दिलेले आहेत त्या अंदाजानुसार विदर्भातच पाऊस दाखवलेला आहे आणि कोकणात पाऊस दाखवलेला आहे. इतरत्र जे पाऊस आहे ते स्थानिक वातावरणाचं आहे, ते काही विशेष दाखवलेलं नाही. तरी देखील आपण बारकाईने अंदाज बघूयात. आता आपण सुरुवातीला 3 दिवसाचा अंदाज बघूयात आणि नंतर मला एक शेवटी महत्त्वाचा अंदाज समजावून सांगायचा आहे, जो हवामानात बदल होणार आहे आणि बदलानंतर आपल्याला महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू होणार आहे. दुष्काळी भागातला परिस्थिती बदलणारा, नदी नाले किंवा बंधारे भरणारा पाऊस, विहिरींना पाणी येणारा पाऊस आपल्याला हवा आहे आणि दुष्काळातून आपलं जीवन वाचवणारा पाऊस हवा आहे. आणि त्यासाठीच एक बदल जो होणार आहे हवामानात, तो मी तुम्हाला दाखवणार आहे, ते बारकाईने बघा. आता आपण अगोदर 3 दिवसाचा अंदाज बघूयात. तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर उद्या महाराष्ट्रामध्ये हवामान बदलताना दिसणार आहे. आपल्याला सुरुवातीलाच असं दिसतं आहे की अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण उद्या कोकणासहित तयार होण्याची शक्यता प्राथमिक दृष्टीने आलेली आहे. हा पहिला अंदाज आहे 22 तारखेचा या मॉडेलचा. आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणी उद्या पिकांना जीवदान देणारा पाऊस होताना दिसणार आहे. तीच परिस्थिती आपल्याला थोडीफार 23लाही दिसणार आहे, परंतु त्याचं प्रमाण थोडं 23ला कमी आहे. 23ला देखील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आणि अगदी विदर्भात देखील बऱ्याच ठिकाणी पिकांना जीवदान देणारा पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता वाढलेली आहे ती कमी होणं अपेक्षित आहे. हा पाऊस 24ला थोडा कमी होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पाऊस सुरू झाला म्हणजे तो लगेच दररोज पडणार आहे असं होणार नाही, हे लक्षात घ्या. पुढे मग परत हवामान कोरडं होईल. विदर्भात पाऊस राहील, परंतु इतरत्र पुन्हा हवामान कोरडं होणार आहे.
हवामानात बदल कसा होतो आहे ते आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी एक वादळी परिस्थिती आहे. संपूर्ण बाष्प या दिशेने आपल्याला टर्न झालेलं दिसते मान्सूनचं, आणि थोडं बाष्प या बाजूने जाऊन या कमी दाबाला ते बळ देते. मात्र जर हे संपूर्ण बाष्प या कमी दाबाकडे गेलं असतं तर भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता. परंतु मग हवामानात बदल काय होतो आहे तर आपण जर बघितलं तर ही कशा पद्धतीने सिस्टम पुढे भूभागावर सरकताना आपल्याला दिसेल. जवळजवळ या सिस्टमचा एक अंश आपल्याला इथपर्यंत आलेला दिसतो, आणि नंतर पुढे काय घडतं तेही बघू आपण. या वातावरणाचा पुढे एक कमी दाब बनतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी त्या वातावरणाचा कमी दाब, पुन्हा एक वादळी सिस्टम या ठिकाणी बनलेली आहे. या वादळी सिस्टमवर लक्ष द्या. आपण पुढे जाऊन जर बघितलं तर ही वादळी सिस्टम देखील आपल्याला पुढे येताना दिसेल भारताच्या दिशेने. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की ह्या पहिल्या सिस्टमचा या ठिकाणी कमी दाब आहे. पुन्हा ही दुसरी सिस्टम देखील या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे प्रशांत महासागरात बनणारी वादळं हा मोठा टप्पा ओलांडून भूभागाचा भारतापर्यंत येण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे, आणि मग त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. मग हे कमी दाब पुढे येऊन भारतात पाऊस देणार आहेत का, की केवळ पुढे सरकणार आहेत? महाराष्ट्राला काही त्याचा फायदा होणार आहे का? तर या सिस्टममुळे अगदी सुरुवातीलाच आपल्याला एक 4 तारखेला महाराष्ट्रावर एक सिस्टम बनताना दिसते महाराष्ट्राच्या उत्तरेला, आणि त्याचा परिणाम नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगावला साधारण 4 आणि 5 तारखेला होईल, नागपूर, अमरावतीच्या दृष्टीने. त्यामुळे महाराष्ट्रात एक पहिली सिस्टम या ठिकाणी आपल्याला सक्रिय होताना दिसते. परंतु आपल्याला हवामानात बदल काय होतो आहे तर प्रशांत महासागरातील वादळांचे अंश हे भारताच्या उत्तरेला पोहोचत आहेत, आणि ते जवळजवळ भारतावर परिणाम करणार आहेत. अशाच पद्धतीने जेव्हा ही वादळं या पद्धतीने थोडे खालून या ठिकाणावर, कारण वरती मोठा भूभाग आहे, तो भाग पार करून आता येत आहेत, ते पुढे या भागातून पुढे सरकतील आणि या ठिकाणी कमी दाब तयार करतील, आणि हे कमी दाब विशाखापट्टणमवरून महाराष्ट्रावर येतील, आणि मग महाराष्ट्रावर आल्यानंतर महाराष्ट्राचा दुष्काळ मिटवतील. ही वेळ येण्याकरता आपल्याला अजून थोडा पेशन्स ठेवावा लागेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.